शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल शिंगड गावच्या सरपंचासह 2 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी अपात्र ठरवलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगड गावचे सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य विद्या अचलरे, सीता पवार, गुरुबाई म्हेत्रे, राजेंद्र कोळी यांनी ग्रामपंचायतीच्या 2015च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी पदाचा दुरुपयोग करून सरकारी गावठाण जागेत अतिक्रमण करून या ठिकाणी घर बांधणे, अतिक्रमण करून सरकारी जागा बळकविण्याचा प्रयत्न केला। याबद्दल माजी सरपंच सूर्यप्रकाश कोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती। या प्रकरणाची चौकशी करून सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टीसह सदस्य विद्या अचलरे आणि सीता पवार अशा तिघांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र केलं आहे। तसंच गुरुबाई म्हेत्रे आणि राजेंद्र कोळी यांचा अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळला आहे। याबाबत तक्रारदार माजी सरपंच सूर्यप्रकाश कोरे यांनी अधिक माहिती दिली। मल्लिकार्जुन लक्ष्मण पनशेट्टी, गुरुबाई म्हेत्रे, विद्या अचलेरे, राजेंद्र कोळी आणि सीता पवार या 5 लोकांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते आणि या निवडणुकीनंतर त्यांनी अतिक्रमण केला। सरकारी गावठाण जागेमध्ये त्यांनी स्वतःचा काही लोकांनी घर बांधले तर काही लोकांनी ऑफिस थाटला होता। या बाबतीत मी दिनांक 4/11/16 रोजी ग्रामपंचायत विवाद अर्ज 44/2016 या नुसार मी ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(1) चे पोट कलम ज 2-3 अन्वये मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने अपीलाचा निकाल 30/11/2018 रोजी झालेला होता। विद्यमान सरपंच मल्लिकार्जुन लक्ष्मण पनशेट्टी आणि राजेंद्र कोळी ग्रामपंचायत सदस्य आणि सीता पवार या 3 सदस्यांचे अतिक्रमण केल्याची शाबीत झाली आहे आणि त्या बाबतीत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहे। आणि त्याचप्रमाणे विद्या अचलेरे व गुरुबाई म्हेत्रे यांचे कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्यामुळे त्यांना शाबूत ठेवण्यात आले आहे। परंतु याबाबत माननीय या जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाच्या विरोधात मी माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे आज रोजी 21/12/2018 रोजी अपील केलेलं आहे आणि कॅव्हेट दाखल केलेला आहे। याच्या निकालाची मी वाट बघतोय।